म्हणजे पाकिस्तान हा देश कधी काय करेल याचा काही नियम नाही। आधीच्या देशाच्या इकॉनॉमीची पुरती वाट लागली आहे। एका बाजूला अफगाणिस्तान आणि एका बाजूला भारत अशा दोन्ही देशांसोबत युद्ध करून जाम झालेत। त्यात आणि त्यांच्या प्रशासनाला नको तो बालिशपणा सुचतोय। बालिशपणा नाही तर काय, बॉलिवूड अभिनेता भाईजान सलमान खानला या पाकिस्तान सरकारनं चक्क दहशतवादी घोषित केलंय आणि सलमान खानचं नाव दहशतवाद विरोधी कायद्याच्या 4थ्या अनुसूचीत समाविष्ट केले। सलमान खाननं सौदी अरेबियातील कार्यक्रमात दिलेल्या एका वक्तव्यामुळे पाकिस्तानने ही कारवाई केली आहे। या निर्णयामुळे पाकिस्तान सलमानवर कायदेशीर कारवाई करू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। म्हणूनच नेमकं काय आहे हे प्रकरण, नेमक्या कोणत्या कारणामुळे पाकिस्तानी सरकारने हे बालिश पाऊल उचललंय, ही 4थी अनुसूची नेमकी आहे काय, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी। म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला आपण नेमकं घडलंय काय ते अगोदर पाहूया। तर बघा, सलमान खान हा सौदी अरेबियामधल्या रियाद इथं झालेल्या जॉय फोरम 2025 कार्यक्रमात शाहरुख खान आणि आमिर खान यांच्यासोबत उपस्थित होता। या कार्यक्रमात सलमान खान बोलत असताना बलुचिस्तान आणि पाकिस्तान यांचा त्यानं वेगवेगळा उल्लेख केला। यावरून पाकिस्तानला चांगलीच मिरची लागली आणि म्हणूनच पाकिस्तानच्या शहबाज सरकारनं सलमान खानला थेट दहशतवादी म्हणूनच घोषित केलं। पाकिस्तानच्या गृह मंत्रालयानं सध्या या संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे। पाकिस्तानच्या गृह मंत्रालयानं सलमानला 4th शेड्यूल मध्ये टाकलाय, म्हणजेच त्याला दहशतवादी म्हणून घोषित केलाय। ही यादी दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत येते आणि त्या यादीतील व्यक्तींवर पाकिस्तानमध्ये कायदेशीर कारवाई होऊ शकते। या संदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे। या प्रकरणी सलमान किंवा त्याच्या टीमकडून अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये। पण या कार्यक्रमात सलमान खान नेमकं काय बोलला होता हे आता अगोदर आपण बघूया। तर बघा, या कार्यक्रमात सलमान खान म्हणाला होता की सध्याच्या घडीला तुम्ही जर हिंदी चित्रपट बनवला आणि तो इथे सौदी अरेबियामध्ये प्रदर्शित केला तर तो सुपरहिट होईल। जर तुम्ही तमिळ, तेलुगू किंवा मल्याळम भाषेत चित्रपट बनवला तर तो शेकडो कोटींची कमाई करेल, कारण इतर देशांमधून विविध भाषिक लोक इथं मोठ्या प्रमाणात आले आहेत। बलुचिस्तानमधील लोक आहेत, अफगाणिस्तानातील आहेत, पाकिस्तानातील लोक आहेत, प्रत्येक जण इथं कामासाठी येतोय असं तो म्हणाला होता। आणि बलुचिस्तानचा पाकिस्तानपासून वेगळा उल्लेख केल्यानं पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली। तर बलुचिस्तानच्या फुटीरतावादी नेत्यांनी सलमानच्या वक्तव्याचं कौतुक केलंय। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे सलमानचं जीभ घसरल्यामुळे झालेलं वक्तव्य होतं की हेतुपूर्वक केलेलं होतं, यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे। पण पाकिस्तान सरकारनं मात्र सलमान खानच्या वक्तव्याला देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला मांडलाय। यामुळे सरकारनं त्याला दहशतवादी म्हणून घोषित करत त्याचं नाव 1997च्या दहशतवाद विरोधी कायद्याच्या 4थ्या अनुसूचीमध्ये टाकलंय। आता 4थ्या अनुसूचीमध्ये समावेश म्हणजे नेमकं काय, तर ज्या व्यक्तींवर दहशतवादाशी संबंध असल्याचा संशय असतो अशा व्यक्तींसाठी ही यादी असते। या शेड्यूलमध्ये सलमान खानचा समावेश झाल्यामुळे त्याच्या हालचालींवर कडक नजर ठेवली जाईल। पाकिस्तानमध्ये त्याच्या ये-जा करण्यावर प्रतिबंध लादला जाऊ शकतो, त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई देखील होण्याची शक्यता आहे। पण मंडळी, दुसऱ्या बाजूला सलमान खानच्या वक्तव्यावर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्यांनी मात्र आनंद व्यक्त केलाय। एका बलोच नेत्यानं सार्वजनिकरित्या सलमानचे आभार मानलेत। तो म्हणालाय की या विधानामुळे 60 दशलक्ष बलोच नागरिकांना आनंद झालाय। हे वक्तव्य बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळावी हा संदेश जगाला देतं। बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा प्रांत असून तिथं दीर्घकाळापासून स्वातंत्र्याची चळवळ सुरू आहे। बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे नेते मीर यार बलोच म्हणाले की भारतीय अभिनेता सलमान खाननं सौदी अरेबियामध्ये बलुचिस्तानचा उल्लेख केल्यानं 6 कोटी बलुच नागरिकांना आनंद झालाय। सलमाननं असं काही केलंय जे प्रमुख देशही करण्यास कचरतात। पण मंडळी, बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे। देशातील तब्बल 46% क्षेत्रफळ असणाऱ्या या प्रांतात केवळ 6% म्हणजे 1.5 कोटी लोकसंख्येचं वास्तव्य आहे। पाकिस्तानच्या गॅस उत्पादनातही त्याचा 40% वाटा आहे। या प्रांताचं धोरणात्मक महत्त्व असूनही पाकिस्तानच्या केंद्रीय नेतृत्वाने या प्रदेशाकडे सतत दुर्लक्ष केलं। खनिज संपदेनं समृद्ध असूनही या प्रांताला भेदभावाची वागणूक मिळत असल्यानं बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात अविकसित प्रदेश आहे आणि इथले सुमारे 70% लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असून सरकार विरोधात त्यांचा प्रचंड मोठा रोष आहे। यामुळे 1948 मध्ये पाकिस्तानमध्ये सामील झाल्यापासून त्यांची स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली। पण पाकिस्तानने सलमान खान विरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? त्याला अशा पद्धतीने दहशतवादी घोषित करणं योग्य आहे का?
तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.